जानेवारी 2026 अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने जेफ्री एप्स्टीन फाईल्सची एक नवीन बॅच पब्लिक केली. या हजारो पेजेसच्या फाईल्स आहेत ज्यात मेसेजेस, ईमेल्स, फोटोज, व्हिडिओज, भेटींचे तपशील, फ्लाईट लॉग्स आणि बऱ्याच इन्फ्लुएन्शियल लोकांची नावं आहेत. आणि रिपोर्टनुसार या फाईल्सपैकी एका फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांची सुद्धा नावं आहेत. पंतप्रधानांचा उल्लेख फक्त एका ईमेल पुरता मर्यादित नाहीये, तर अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने ज्या कागदपत्रांचा खुलासा केला आहे त्यामध्ये अनिल अंबानी यांच्याशी झालेल्या मेसेजेसमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख सापडतो. त्यात एप्स्टीन अनिल अंबानी यांना मोदीज मॅन असं म्हणतो. यानंतर अनिल अंबानी स्वतः एप्स्टीनला सांगतात की भारताच्या बाजूने व्हाईट हाऊसशी बोलणं, डील करणं आणि अमेरिकेसोबतचं डिफेन्स कोऑपरेशन मी सांभाळेन, यासाठी मला तुमची मदत लागेल. त्यावर एप्स्टीन म्हणतो की हे इंटरेस्टिंग आहे, पण सगळं व्यवहारावर ठरेल. यावर अनिल अंबानी म्हणतात, भारतात जो काही बिझनेस मिळेल तो देणं शक्य आहे. इथे हे स्पष्ट होतं की अनिल अंबानी हे इथे फक्त स्वतःसाठी नाही तर भारताच्या बाजूने बोलतायत हे दिसतं. पण हा अधिकार किंवा सवलत त्यांना दिली कोणी, हा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. एक भारतीय उद्योगपती अचानक एका वादग्रस्त अमेरिकन व्यक्तीच्या माध्यमातून इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि थेट व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचायचा प्रयत्न का करत होता, आणि भारतात जो काही बिझनेस मिळेल तो एप्स्टीनला देईन असं कशाच्या भरोशावर सांगत होता, आणि अनिल अंबानी नक्की कोणाच्या जीवावर बोलत होते. पुढच्याच दिवशी म्हणजे 17 मार्च 2017 रोजी एप्स्टीन टॉम बॅरेक प्रायव्हेट या ईमेल आयडीवर एक मेल पाठवतो. त्या मेलमध्ये तो लिहितो, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनिल अंबानी न्यूयॉर्कला येत आहेत, मोदी मे महिन्यात येणार आहेत, मला वाटतं तुम्हाला हे आवडेल. आता टॉम बॅरिक सारख्या माणसाला भेटण्यामागे अनिल अंबानी यांचा नेमका उद्देश काय होता, या दोघांच्या भेटीचा आणि मोदींच्या होणाऱ्या न्यूयॉर्क दौऱ्याचा नेमका संबंध काय होता. त्यानंतर 20 मे 2019 रोजी एप्स्टीन डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी स्ट्रॅटेजिस्ट स्टीव्ह बॅनन यांना मेसेज पाठवतो. त्यात तो लिहितो की मोदी कोणाला तरी माझ्याकडे भेटायला पाठवत आहेत. त्याच दिवसाचा आणखी एक ईमेल प्रिंटआउट समोर आलाय. हा ईमेल कथितपणे एप्स्टीनच्याच असिस्टंटने पुन्हा अनिल अंबानींना पाठवलेला आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की आम्ही कन्फर्म करतो की 23 मे रोजी दुपारी 4:30 वाजता अनिल अंबानी जेफ्री एप्स्टीनला त्यांच्या घरी भेटायला येणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.